Co-powered by Techno. चंद्रपूरमध्ये आज ओबीसी महायलगार मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आला। या मेळाव्यासाठी लक्ष्मण हाके जे आहेत ते चंद्रपूर शहरात दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी लक्ष्मण हाके आहेत। आज महायलगार मेळावा ओबीसीचा या ठिकाणी होतोय। त्याआधी तुम्ही अनेकांच्या भेटीगाठी सुद्धा या ठिकाणी ओबीसी नेत्यांच्या घेणार आहेत। एक मोठं व्याख्यान सुद्धा या ठिकाणी होणार आहे। या भागातील ओबीसींना जनजागृती करण्याची मोहीम आहे। खरं तर विदर्भ हा ओबीसी चळवळीमध्ये कधीच मागे नव्हता, पण आता सध्या ओबीसीचं आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचं काम या मुख्यमंत्र्याच्या हातून होत असताना विदर्भामधल्या काही माझ्या तरुण नेतृत्वाला, तरुण युवकांना की आता सध्या काय सुरू आहे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून काही नेत्यांच्या त्याचबरोबर तरुणांना एक त्यांच्याशी संवाद साधावा या दृष्टिकोनातून आज मी विदर्भामधल्या आज चंद्रपूरमध्ये आलो आहे आणि संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा होती। त्यामुळे ओबीसी आरक्षण कशासाठी, कुणी दिलं, किती दिवस झाले, त्याचा लीगल ॲस्पेक्ट काय आहे, या सगळ्या गोष्टीवरती आज चंद्रपूरमध्ये संवाद साधला जातो आहे। पत्रकारांशी संवाद साधला जातो आहे, तरुणांशी संवाद साधला जातो आहे आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची जे काही बेकायदेशीर ज्या गोष्टी आता घडत आहेत या मुख्यमंत्र्याच्या हातून, मला वाटतं या गोष्टीचं गांभीर्य या मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाही की आपण नक्की काय करत आहोत। ओबीसी हा सुस्त अजगराप्रमाणे झोपलेला आहे, पण जर ओबीसी जर जागा झाला तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला याचा सडेतोड जाब येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये हा ओबीसी विचारू शकतो। एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे असलेला चाणक्य लक्ष्मण हाकेंच्या पाठीशी असल्याचा टीका जी आहे ती भास्कर जाधवांनी केलेली आहे। खरं तुमच्या या संपूर्ण चळवळीमागे फडणवीस असल्याचं बोललं जात आहे। भास्कर जाधवांना आरक्षणामधलं किती कळतं। लक्ष्मण हाके हा संविधानाची भाषा बोलतोय, ओबीसींच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय। लक्ष्मण हाके कुठल्याही पक्षाच्या नेत्याला जर तो ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये वागला तर त्याला सोडत नाही। मग ते अशोकराव चव्हाण असोत किंवा पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत किंवा शरदचंद्रजी पवार असोत किंवा अजून कोणी एकनाथराव शिंदे असोत, जो ओबीसीच्या हिताच्या आड येईल त्या माणसाला रोखठोक प्रश्न विचारण्याचं काम लक्ष्मण हाके करतोय। त्यामुळं भास्कर जाधवांनी विधानसभेमध्ये जे आकांडतांडव केलं त्याचंही उत्तर कधीतरी आम्ही या भास्कर जाधवांना विचारणार आहोत। कोकणामधला खरा कुणबी कोण की जो सोशली बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकतो, त्या कुणब्याच्या सुतावरनं स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न जो या महाराष्ट्रामध्ये होतोय त्याचा जाब, त्याचं ऑडिट विचारलं जाणार आहे। आजच्या या यलगार मेळाव्यामध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असणार आहेत। या मेळाव्यामध्ये प्रतिभा धानोरकरांना थोडंसं बाजूला ठेवलं गेलं असल्याची चर्चा आहे, काय सांग? असं आता बघा, इथले लोकलचे आमचे संयोजक आहेत, आयोजक आहेत आणि कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे आणि कुणाला बोलवलं आहे हे मला माहिती नाही, परंतु असं काही बाजूला ठेवण्याचा असा काही हेतू असेल असं मला वाटत नाही। हे सर्वजण नेते आहेत आणि ओबीसीची चळवळ मुवमेंट या सर्व नेतृत्वाला माहिती आहे। त्यामुळं मला या गोष्टीचं संयोजक चांगलं उत्तर देतील। हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके। कॅमेरामॅन साई कायरवारसह विवेक गावंडे, TV9 मराठी, चंद्रपूर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।